नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे या ठिकाणी इकडे स्वागत करतो आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं अपडेट्स विम्यासंबंधित आपण इकडे कव्हर करणार आहोत. येत्या आठवड्याभरात आपण पाहाल तर प्रलंबित जी रक्कम होती ती इकडे प्राप्त होणार आहे. तब्बल 22,500 शेतकरी बांधवांना याचा लाभ प्राप्त होणार आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा. ठीक आहे. तर मित्रांनो, जी काही माहिती असेल ती आता येत्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला सर्व काही समजणार आहे. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सदस्यता अद्याप घेतलेलं नसेल, चॅनल सदस्यता घ्या, जेणेकरून आपल्या जे काही अधिकृत सदस्य असतात त्यांना आपण ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो त्याचा लाभ आपल्याला इकडे घेता येईल. तर या ठिकाणी आपण पाहाल तर गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित रक्कम या ठिकाणी वाटप सुरू झालेले. अनेक जिल्ह्यांचे अपडेट्स आपण कव्हर केलेलेच आहेत. त्यातील एक जिल्हा आपण या ठिकाणी आता या व्हिडिओमार्फत कव्हर करत आहोत. छत्रपती संभाजीनगरचे अपडेट्स आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. मागील काही दिवसापासून बहुप्रतीक्षित असलेल्या खरीप 2023च्या पीक विम्याच्या रकमेचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. 22,524 शेतकरी बांधवांच्या खात्यावर 15 एप्रिलपासून ही सर्व रक्कम या ठिकाणी प्राप्त होणार आहे. यामध्ये आपण पाहाल तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी 72 तासात तक्रारी या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांना कन्सिडर करण्यात आलेले आहेत, आणि ज्यांनी 72 तासात या ठिकाणी सूचना केल्या नसतील, ऑफलाईन नंतर सूचना केल्या असतील, त्यांना या ठिकाणी पेंडिंगला ठेवलेले. ठीक आहे. तर जे प्रथम आपण पाहाल तर पहिल्या टप्प्यात 22,524 अशा शेतकरी बांधवांना ज्यांनी 72 तासांमध्ये आपल्या नुकसानीची जी आपण म्हणतो पूर्वसूचना असेल ती इकडे दिलेली असेल त्यांना याचा लाभ प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची सविस्तर अपडेट होतं. पॉईंट टू पॉईंट इकडे कव्हर करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी व्हिडिओमार्फत केलेला आहे. माहिती समजली असेल तर नक्कीच लाईक करून उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप कल्पना नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील हेल्पफुल ठरेल. भेटूयात पुढे.